उदयास येताना पाहायला मिळते ते म्हणजे मयांक मांगेला. गेल्या 1 ते 2 वर्षात या खेळाडूचा प्रवास उल्लेखनीय राहिलाय. मग निश्चितच रुया पाक सोबतच जर पाहायचं झालं तर सध्याच्या घडीला आपण शेजा 11 लालबाग असेल, ओंकार 11 गिरगाव असेल यांसारख्या मातब्बर आणि व्यावसायिक संघाच्या माध्यमातून प्रमुख गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज म्हणून मयांक मांगेला पाहत असतो. टेनिस बॉल क्रिकेट असेल अथवा लेदर बॉल क्रिकेट, दोघांमध्ये चांगलं प्रदर्शन आतापर्यंत राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रगतीचा ओघ त्याचा जो आहे ग्राफ हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोच गोलंदाज मयांक मांगेला येतोय पहिलं आणि महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी. या संघामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये अनुभव देखील आहे, युवा जोश देखील आहे, टॅलेंट देखील आहे. मयांक मांगेला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. सलीम आणि वाजून देखील गोलंदाजी फलंदाजीसाठी सज्ज आहेत. ॲज अ बॅटर फॉर डब्ल्यू बॉईज स्पर्धा देशावरती आहे. सामन्याला ते होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो मयांक मांगेला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप टू दी मार्क, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. 22 डावलू त्या ठिकाणी बीड होत आहेत यष्टीरक्षक. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चांगल्या चेंडूवरती देखील इथे धावा येताना आणि इथे मात्र अपील पाहायला मिळते पंचांकडे. इथे मात्र पावसाचा बोर्ड आसमानात जात असताना बाईकच्या स्वरूपातील धावा जवळ कावल्यात, परंतु पहिल्या चेंडूवरती येते विकेट. विकेट नंबर 1 डाऊन. चेंडू खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. अप टू दी मार्क, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पहिल्या चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळाला तो मयांक मांगेला. परंतु बॅटर सोबत यष्टीरक्षक भावेश देखील त्या ठिकाणी स्वतः संघनायक आहेत, बीट झाले. बॅकअप त्या ठिकाणी इतका चांगला पाहायला मिळाला नाही. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू बराचसा दूरवर गेला. पहिली धाव इथे पूर्ण जरूर केली, दुसऱ्या धावाची सिरीज घेतली, दुसरी धाव देखील घेत असताना आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी खूप चांगला त्या ठिकाणी यष्टीरक्षण पाहायला मिळालं यष्टीरक्षकाचं. आता तर भावेशला पण पाहिलं यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना धावबाच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. रुया पाक संघाची गोलंदाजी खऱ्या अर्थाने या संघाचा महत्वाचा कणा असणार आहे. मयांक असेल, अनूप असेल, वनीत येत आहेत. फरीद येत असताना आपल्याला निबटर पायदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. डब्ल्यू बॉईज. मित्रांनो, डब्ल्यू म्हटलं की मला तो मूवी आठवतो ज्यामध्ये डब्ल्यूच्या शोधात सर्वच्या सर्व ऍक्टर्स पळालेले असतात एकमेकांसोबत, एकमेकांच्या मागे. धमाल पिक्चर, त्या धमाल पिक्चर मधील, त्या मूवी मधील धमालाचं मनोरंजन. परंतु यावेळी डब्ल्यू बॉईज मनोरंजन करेल काय पाहावं लागेल. यावेळी चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह खेळून काढला जातो, परंतु त्यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण. मित्रांनो, सुरेख फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आणि इथे मात्र दुसऱ्या धावाची संधी दोन्ही हातांनी स्वीकारली आहे. लगातार दुसरा चेंडू, दुसरा धाव बाद, दुसरा गडी देखील बाद. विजय अंबोली बॉईज, रोनाल्ड अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला आपण माडा 11 यांना देखील पाहणार आहोत. चला घाई करा, मी विनंती करतो पुन्हा एकदा डब्ल्यू बॉईज शेवटचा आपल्याला कॉल असेल. फलंदाज बाद झाल्यानंतर पुढच्या 1 मिनिटात दुसरा फलंदाज त्या ठिकाणी तयारीत व्हावा, अन्यथा टाइम आउट दिला जाईल. टीम विनंती असणार आहे डब्ल्यू बॉईज, घाई करायची आपल्याला.
सुरेख चेंडू कट केला, चेंडूला उजव्या त्याच्या फलंदाजाला पिचिंग ज्या प्रकारची पाहायला मिळते, अगदी पुढ्यातून चेंडूला वळण दिलंय आणि ही फिरकी पडूनची मोठी परंपरा लाभलेला संपूर्ण अंधेरी परिसर या खऱ्या अर्थाने वैभव आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये महेश मकवाना यांना देखील पाहतो. मकवाना बद्दलसाठी त्यांचा संपूर्ण सुवर्णमय तो काल टेनिस क्रिकेट विश्वामध्ये परळचे हे तिन्ही बंधू संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व त्यांनी गाजवला, परंतु यावेळी एका मागोमाग एक 2 सुरेख चेंडू इथे आदळत असताना पाहायला मिळतोय. तो मयांक मांगेला विदाऊट एनी टच चेंडू जातो सरळ क्षेत्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही कमाल आहे या गोलंदाजाची, ही जादू आहे या गोलंदाजाची. आता त्याच्याकडे पेस आहे, वेग आहे, फिरकी आहे, प्रत्येक अस्त्र शस्त्र घेऊन सज्ज. यावेळी खोलवर चेंडू आणि इथे मात्र फलंदाज प्लेड ऑन. 1 more wicket down. विकेट नंबर 3. शाखा प्रमुख सन्माननीय रेश्मा राजन मॅम यांच्याकडून त्यांचा हा घरचा संघ आहे, त्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी गेली कित्येक वर्ष केली आहे आणि ह्या देखील चषकात सामन्यांमध्ये जरूर आपल्या संघाला बॅक करतील. हा संघ देखील तेवढा तगडा आहे, या संघाने निराशा देखील केली नाहीये. प्रत्येक या स्पर्धेच्या प्रत्येक पर्वामध्ये जवळजवळ अंतिम फेरीमध्ये जाण्याचं कार्य रुया पाक संघाने जरूर केलेलं पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. सरफराज आणि या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. 1 more wicket down. फलंदाज होतील बाद. अश्विनने घेतला कॅच कंप्लीट. 4 विकेट. मुख्य मंचावरती आपण पाहतो मित्रांनो, अंबोली बॉईज आणि म्हाडा 11 या दोन्ही संघांना किट डिस्ट्रीब्यूट केलं जातं. रेश्मा राजन मॅम यांना आपण त्या ठिकाणी पाहतो, त्यांच्या शुभ हस्ते किट जरूर दिलं जात आहे. आमच्या सर्वच महिला पदाधिकारी यांचा मी विशेष आभारी असणार आहे. शिवसेना म्हटलं की शिवसेना पक्ष नाही मित्रांनो, हा एक विचार आहे. जो विचार 4 शब्दांचा तुम्हाला सर्वांना स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिला, ज्या नावाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईकरांचं रक्त उसळताना सळसळताना जोश त्याच्यामध्ये भरताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र 80% समाजकारण 20% राजकारण या सूत्राने संपूर्ण शिवसैनिक या महाराष्ट्रभरात कार्य करताना आपल्याला पाहायला मिळालं. 5 वर्षांपूर्वी रमेश सर 5 वर्षांपूर्वी स्वप्नपूर्ती झाली होती बाळासाहेबांच्या त्या स्वप्नाची. शिवसैनिक जो या महाराष्ट्रातील सर्वोच्च पदावरती जाऊन नक्कीच विराजमान झाला होता. सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, गेली 25 वर्ष पाहतोय सध्याच्या घडीला मैदानात बाउंड्री लाईनमध्ये जे भगवे फडकताना आपल्याला पाहायला मिळतात, तोच भगवा अगदी अभिमानाने आणि मानाने बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती फडकताना पाहायला मिळतोय. परंतु गेली 2.5 ते 5 वर्ष झाली बीएमसीचं इलेक्शन कारणास्तव नाही तर जाणून बुजून म्हणावं लागेल हे पुढे ढकलण्यात येते वारंवार. आणि त्यानंतर प्रशासकीय वाटचाल प्रशासकीय कारभार कशा प्रकारे चालू आहे, कोणाच्या भरोशावरती चालू आहे हे तुम्हाला सर्वांना ज्ञात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आणि नक्कीच निष्ठावंतची किंमत, निष्ठावंतांची जे व्हॅल्यू जर कोणत्या पक्षामध्ये कोणत्या संघटनेमध्ये केली जाते ते शिवसेनेमध्ये. त्यामुळेच काय होणार सर्वाधिक निष्ठावंत याच संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
आज आपण पाहतो अनेक निष्ठावंतांना पैकी एक अर्थातच तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्मान्य संजय मानाजी कदम साहेब एक संघर्ष करत 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 आज संघर्ष योद्धा म्हणून या संपूर्ण विभागातून येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आज या संघर्ष योद्ध्याच्या कार्याचा आढावा तुम्ही आम्ही सर्वजण जरूर घेणार आहोत. मनीषला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये मनीष अडीकर अजून एक लेफ्ट हँडर गोलंदाज आपण पाहतो या परिसरातील फिरकीपटू आहेत मनीष, परंतु मनीषच्या विरोधात मोठा फटका खेळत इतकं सोपं नसणार आहे. मनीष अडीकर असेल, मयंक मांगेला, अनुप नायर असेल, यांसारखे अनेक आपण या संघामध्ये निश्चितच अक्षयला देखील पाहतो. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन लेग साईड आता फाईन खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेक्सीच्या दिशेचा फटका, लेक्सीच्या दिशेची लाईन खेळणं कुठल्याही बॅटरसाठी तितकं कठीण काम नसतं मित्रांनो. केवळ चेंडूला दिशा दाखवण्याची आवश्यकता असते, ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मनीष अडीकर यावेळी लेग स्टिक वरून चेंडूला वळून देण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी त्यांना विचार करावा लागेल, आपली लाईन चेंज करावी लागेल, बदल करावा लागेल. जॉबस्टिक किंवा मिडल स्टिक वरून हा चेंडू वळवला तर निश्चितच फलंदाज काहीशे कठीण होऊ शकतं. परंतु यावेळी चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सर डीप स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी, विकेट नंबर 5 डाऊन. काळामध्येच खऱ्या अर्थानं आपले कोण आणि परके कोण याची जाणीव प्रत्येकाला होत असते. तेच आपण पाहिलं संघर्षाच्या काळामध्ये स्वतः संघर्ष करत असताना निष्ठावंत म्हणून एकनिष्ठ राहिले साहेबांसोबत असं संघर्ष होता परिसराला लाभले आणि खऱ्या अर्थाने ही जी पदवी लोकांकडून मिळाली आहे त्यामुळे या गोष्टीला कोणत्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय करताय, चेंडू हवेत आहे, कुठली चूक नाहीये. अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद, विकेट नंबर 6 डाऊन. फलंदाज एकामागोमाग एक येत आहेत, डब्ल्यू फॉर विकेट देत आहेत आणि माघारी परतत आहेत. हाच खेळ पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळतोय. परंतु दरम्यान मनीष अडेकरसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक इथे घोषित केलं जात आहे सन्माननीय शाखा प्रमुख रेश्मा राजन मॅडम यांच्याकडून. आपल्या खेळाडूंना दाद देणं, त्यांना प्रोत्साहन करणं एक गोष्ट, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. हीच कायम प्रत्येक वेळी गेली कित्येक वर्ष आपण पाहतो शिवसेना या संघटनेने केले. हिंदूंच्या मागे उभं राहणं असेल अथवा मराठी माणसांच्या मागे उभं राहून मराठी माणसाच्या पाठीचा कणा, मराठी माणसाची ओळख, हक्काचा व्यासपीठ जो कोण झालं असेल तर हे शिवसेना नावाची संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. विशेषतः आपल्याला हा उल्लेख जरूर करावा लागेल. कारण गद्दारांची मोठी फौज सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभरात आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला आहे आणि या प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज बीट झालेत. बॅटची आतली कडा घेतली आहे, ब्लॉकस्टॉप दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती केवळ 8 धावा. ऋषभला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये की युवा स्टार या परिसरातील आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. ऋषभ जैन त्या ठिकाणी सज्ज आहेत. इस्टॅब्लिश गोलंदाज या संघामध्ये बरेच आहेत, तरी देखील यावेळी काहीचा वेगळा प्रयत्न, वेगळा निर्णय भावेश नवलूच्या माध्यमातून पाहतोय. आपले जे यंग स्टार्स आहेत, यंग किड आहेत, यंग टॅलेंट आहे, त्याला मात्र इथे संधी दिली जाते. चांगला चेंडू होतोय पुन्हा एकदा. कुठल्या प्रकारची या ठिकाणी चेंडूचा अंदाज येत नाहीये, जागेवर घेण्याचा प्रयत्न, फुट मुवमेंट नाहीये त्या ठिकाणी.
केवळ आणि केवळ हँड आय कॉर्डिनेशनचा उपयोग केला जातो. बंधू, हँड आय कॉर्डिनेशनचं वरदान प्रत्येकालाच मिळालं नसतं मित्रांनो. वीरेंद्र सेहवाग ज्या प्रकारे जागेवरूनच आपल्या हँड आय कॉर्डिनेशनच्या माध्यमातून फटकेबाजी करायची आणि सगळ्याच रसिकांची मनं जिंकायची, परंतु प्रत्येकाला ते जमेल असं नाहीये, प्रत्येक वेळी जमेल असंही नाहीये. पुन्हा एकदा एक चांगला प्रतीचा चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक देखील इथे येत आहेत. बीट दर्जेदार गोलंदाजीचा नमुना, परंतु डब्ल्यू बॉयज संघाच्या या फलंदाजांना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये मित्रांनो. टॉप ऑर्डर कोलॅप्स झालाय, मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला आणि आता मात्र डाऊन दी ऑर्डर जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात त्यांच्याकडून अपेक्षा केल्या जातात की या आणि तुमच्या माध्यमातून षटकार चौकार खेचा, विच इज नॉट फेअर इनफ. यावेळी मात्र चेंडूमधील गती कमी केली होती. हवे चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला अजून एक झेल कंप्लीट व्हायला मयांक चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चूक नाही. वन मोर विकेट डाऊन. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल वाजले की 12 डब्ल्यू बॉयज संघाचे 7 विकेट गमावलेत. जणू काही 12ची गाडी असावी आणि एका मागोमाग एक फलंदाज केवळ हजेरी लावून येत आहेत. ती 12ची गाडी पकडायची. निवडर मैदानाच्या आतमध्ये चांगला कबड्डा इथे पेश केला जातोय. आणि कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान षटक इथे होईल पूर्ण. अजून एक सक्सेसफुल ओव्हर इथे होईल कंप्लीट. 3 षटकांच्या अंती धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळेल ती केवळ 11 धावा, 7 गडी बाद 3. डब्ल्यू बॉयज डीजे शेवटचा षटक घेऊन सज्ज होतोय अनुप नायर या संघातील सर्वाधिक एक्सपिरियन्स प्लेअर आणि पहिल्या चेंडूवरती आपला अनुभव दाखवून दिला. अनुपने माघारी दाटल्या फलंदाजाला फर्निचर इथं केलाय डिस्ट्रॉइड. विकेट नंबर 8 बाद. अंबोली बॉयज दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या इनिंग ब्रेक मध्ये आपण हा टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. मी सन्माननीय राजेश नारकर साहेबांना विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कोल करणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचे संघनायक विशाल आपण देखील तयारीत राहायचं. मुख्य मंचावरती म्हाडा 11 विरुद्ध अंबोली बॉयज. डॉट बॉल. विशाल 2 मिनिटं थांबायचं. नारकर साहेब 2 मिनिटं थांबायचं. आपण मिड इनिंग मध्ये हा टॉस करणार आहोत. कॉम्बॉक्सच्या पाठीमागे जे जनरेटर व्हॅन उभी केली गेली आहे त्यांना विनंती आहे ड्रायव्हरला आपण जर कुठे असेल त्वरित द्या आणि ती व्हॅन तिथून बाजूला घ्यायची.
यावेळी लेगविकेट विकेटच्या अपील आणि प्लम यष्टांच्या समोर आढळल्यात. विकेट नंबर 9 डाऊन. अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून देखील मुकेश पवार आपण जर कुठे असाल तर त्वरित या. रमेश बांजल साहेबांच्याशी आपण संपर्क साधायचा. मुकेश पवार विनंती असणार आहे. षटकी पूर्ण 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अंतिम धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 15 धावात तर 16 धावांचं लक्ष असणार आहे टीम रुया पाक 11 संघासमोर या सामन्यात विजय प्रस्थापित करण्यासाठी. मागील सामन्यात आपण पाहिलं या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 83 धावा आणि या सामन्यात या स्पर्धेतील सर्वाधिक न्यूनतम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 15 धावा. 16 धावसंख्येचं लक्ष असेल टीम रुया पाक संघासमोर. काय घडेल काय बिघडेल या नेक्स्ट इनिंग मध्ये जरूर आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी वळणार आहोत आपण मुख्य मंचाकावरती ज्या ठिकाणी नारकत साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. अंबोली बॉयज विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील म्हाडा 11. महाराष्ट्र प्राधिकरण म्हाडा तर राजेशजी नारकर साहेब निश्चितच आपण पाहतो शिवमाताडी कामगार सेनेचे विधानसभा अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. मित्रांनो या सामन्यादरम्यान आपण शिवसेना या पक्षाच्या या संघटनेच्या कार्याचा आढावा घेत होतो. कोविडच्या कालावधीमध्ये मित्रांनो आपण पाहिलं तुम्हाला आपल्या सर्वांचं पालकत्व स्वीकारलं ते सन्माननीय त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक जनमानसाच्या मनामनामधील आणि लाडके मुख्यमंत्री होते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या माध्यमातून कठीण काळात देखील आपल्याला पाहायला मिळालं प्रत्येक समाजातील तळागाळापर्यंत आपली संघटना आणि शासनाच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत आणि योजना पोहोचली जाईल याची प्रत्येक बाजूने घेतली गेलेली काळजी नीटनेटकेपणाने केलेलं नियोजन आणि याच माध्यमातून आपण धारावीचा एक यशस्वी प्रकल्प अर्थात यशस्वी योजना पाहिली जो धारावी पॅटर्न म्हणून संपूर्ण जगभरात पोहोचला. त्यानंतर अनेक प्रगतशील आणि जे जे अशा प्रकारचे नेशन्स आहेत जे ऑलरेडी डेव्हलप आहेत त्यांनी देखील याचा
अभ्यास केला आणि त्याच प्रकारची यंत्रणा आपापल्या देशांमध्ये उभी केली. मित्रांनो, कठीण काळ म्हटलं की केवळ कोविड नाही, कोकण किनारपट्टीमध्ये आलेली जी वादळं होती, महापूर होते, यांसारख्या अनेक संकट, त्या संकटांना ज्यांनी मात्र ज्या संकटांचा सामना केला कणखरपणाने, तुम्हा सर्वच महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोबत जे उभे राहिले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले, असं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा मालक म्हणून ज्यांनी कार्य केलं, त्यांच्या कार्याचा गौरव आपण जेवढा करू तेवढा कमी पाहायला मिळाला. तर निश्चितच हे अशा प्रकारचं नेतृत्व गेली 25 वर्ष संपूर्ण मुंबईला देखील लाभलेलं पाहायला मिळतं. गेली 25 वर्ष आपण पाहतो बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा हा नेटाने, डौलाने, गौरवाने, अभिमानाने फडकताना पाहायला मिळतोय. आज कोस्टल रोडच्या श्रेय कोणी आणि किती घेऊ, परंतु हा ड्रीम प्रोजेक्ट कोणाचा होता हा सर्व महाराष्ट्राला श्रुत आहे. याची सुरुवात कोणी केली हे देखील सर्व महाराष्ट्राला श्रुत आहे. त्याला सलामीची जोडी टीम रिया पाक संघासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला भावेश नवलू कॅप्टन ऑफ द शिप, दुसऱ्या बाजूला वन ऑफ द मोस्ट डेंजरस बॅटर ऑफ द टीम अर्थातच अतुलला आपण पाहणार आहोत. अतुल दमनकर मागील आठवड्यातच मित्रांनो मोरागा प्रीमियर लीगचा थरार पार पाडलाय. अतुलने आपल्या वाढदिवसा दिवशीच 49 धावांची थरारक इनिंग पेश केली होती आणि त्याच्याच उत्तर म्हणून दुसऱ्याच इनिंग मध्ये भावेश नवलूने त्याच्या अगेन्स्ट अजून एक अर्धशतकी खेळी करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. दोन्ही बॅटर तडाखेबंद बॅटर आहेत, दोघांनीही आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि दोघांकडे तगडा असा अनुभव या संपूर्ण परिसराचा पाहायला मिळतो. मित्रांनो, रिया पाक संघासाठी आला पारितोषिक. जर हा सामना केवळ 2 षटकांच्या आत समाप्त केला तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लागू करण्यात येईल, जाहीर केलं जात आहे. सन्माननीय शाखा प्रमुख रेश्मा राजन मॅडम यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल. जर आज सामना 2 षटकांच्या दरम्यान 2 षटकांच्या आतमध्ये जर पूर्ण केला, विजय मिळवला तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. पहा मित्रांनो, नेक्स्ट मॅच तयारी करा. टीम अंबोली बॉईज आणि त्याचबरोबर माडा 11 नाणेफेक जिंकला जातो तो माडा 11 संघाच्या माध्यमातून आणि निश्चितच त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय. या पंचांचा इशारा तर मॅच इज ऑन प्ले चा पहिला चेंडू आली. पहिल्या चेंडूवरती अतुल दमनकर ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. तिथून शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न पाहिला, न्यायालयाला पंचांनी कुठल्याही प्रकारचा इथे इशारा केलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतं. ज्या षटकामध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक आहेत. 38 सर्कलच्या बाहेर जी सजवण्याची भूमी जी 38 सर्कलच्या बाहेर सजवण्याची मुभा असणारा प्रत्येक संघाला केवळ 2 क्षेत्ररक्षक, तर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो ऑन साईडला. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, टॉपिक चेंडू हवेत आणि अतुल दमनकर होतील बाद. विकेटचं पतन ऑन दी टक. संघाची रियापाक संघाची बॅटिंग लाईनअप बरीच स्ट्रॉंग पाहायला मिळते. भावेश नवलीला पाहतोय. अतुल नुकताच बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. अतुलची जागा घेण्यासाठी अश्विन असेल, अनूप असेल या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मयंक स्वतः आहे. आपण आकाशला देखील या संघामध्ये पाहतो. चांगली बॅटिंग, तगडी बॅटिंग लाईनअप आहे. नरेन आहे. त्यांसारखे असे अनेक खेळाडू आहेत जे एखादा सामना कधीही अक्षय देखील आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय वर्मा, अश्विन येतात निवडर मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच अजून एक अनिकेत गुरव सारखा खेळाडू आज या संघामध्ये समाविष्ट नाहीये. या विभागाच्या इधर जमा झाला
चेंडूमध्ये ट्विस्ट, पहिल्या चेंडूवरती बॅक टू बॅक दुसरा धक्का, अश्विन देखील बाद. अजून तुपातली पोळी आली आणि तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्याच प्रकारे एखाद्या क्रिकेट प्रेमीसाठी ही अशा प्रकारची मॅच आली तर निश्चितच त्या मॅच पासून नजर हटत नाही. मित्रांनो, केवळ 16 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 16 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ड्रीम स्टार्ट इथे आपल्या संघाला मिळवून दिलं. गोलंदाज झिशान यांनी 3 चेंडू हाताळलेत, दोन गडी बाद केलेत. ऑन अ हॅट्रिक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल अक्षय वर्मा. पाहूया काय करता यावी हॅट्रिक चेंडू फेस करताना. या हॅट्रिक वरती हलक्या हाताने चेंडूला केवळ प्ले केलंय, खेळून काढलंय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला हलक्या हाताने पाहायला मिळतोय, खेळला जातोय. हा हॅट्रिकचा चेंडू मात्र योग्यरित्या खेळलाय, परंतु एकही धाव अजूनही धाव फलकावरती लगावली गेली नाहीये. हरीश महाराजन मॅम यांनी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक लगावलंय जरूर, परंतु 2 षटकांमध्ये हा खेळ संपवावा लागेल. त्यासाठी यावेळी पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू बॅटची इनरेज घेते, चेंडू जाईल यावेळी शॉर्ट फायनल डिव्हिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल ती 1 धाव आणि पहिली धाव इथे मात्र धाव फलकावरती लगावली जाते रुया पाक संघासाठी, ती देखील 5व्या चेंडूवरती. कौतुक करावं लागेल झिशानचं, कौतुक करावं लागेल डब्ल्यू बॉईजचं. आता मात्र म्हणावं लागेल डब्ल्यू फॉर विकेट, आणि तो विकेट जातोय तो निश्चितच आपण पाहतोय डब्ल्यू बॉईजच्या बाजूने. शेवटच्या चेंडूवरती होती ती 1 धाव आणि एका धावच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी. पहिल्या षटकाच्या अंती 2 धावांवरती, 2 गडी बाद 2 धावा. चला गाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे गाई करा. अप्रतिम दर्जेदार खेळ मित्रांनो पाहायला मिळतो. त्या ठिकाणी केवळ 16 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिलं षटक हाताळलं, ड्रीम स्पेल आपला इथे हाताळला तो गोलंदाज झिशान यांनी. केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण बळी देखील मिळवताना आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक मात्र खऱ्या अर्थाने पॉवरफुल राहिलं. झिशानच्या माध्यमातून आपल्या संघाला कम्प्लीट कमबॅक करून दिलाय. संघाचे निश्चितच जी ओझरलेली मन आहे त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती फुंकण्याचं काम या षटकाने केलंय आणि या षटकानंतर मात्र या सामन्यात आपण पाहतोय जी रोमहर्षकता आहे ती जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. लक्ष आहे ते 16 धावसंख्येचा 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धाव फलक निश्चित बॅटिंग मार्कवरती आपण भावेशला पाहतोय. गोलंदाजीसाठी रोहन सज्ज होतोय. तर क्षेत्ररक्षणाचा जर आढावा घ्यायचा झाला तर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काव कॉर्नर झोनला देखील क्षेत्ररक्षक बाउंड्री रायडर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑफ नाही तर डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. 5 क्षेत्ररक्षक डेट सर्कलच्या आत मस्त बाहेर. यावेळी मात्र लेग स्टिकच्या दिशेचा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंच वाजत आमच्याकडे एस आणि घोषित करतात इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल कॉल केला गेलाय. 1 एक्स्ट्रा 1 अवांतर धाव. ज्या ठिकाणी तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी कुशन नाहीये तेवढ्या धावसंख्येचं, त्या ठिकाणी या एक्स्ट्रा टाळाव्या लागतील. धावसंख्या केवळ 3 धावा.
पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स मोर वन्स अगेन अजून एक अतिरिक्त धाव फलकात होईल ऍड. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाईल तो 4 या धावसंख्येवरती. आणि जर रेश्मा राजन मॅम यांचं जर चॅलेंज कम्प्लीट करायचं तर मास्टर निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आवश्यक असणार आहेत त्या 12 धावा. आता तर विजयासाठी देखील 12 धावांचीच आवश्यकता आहे, परंतु चॅलेंज जे असणार आहे 2 षटकांमध्ये हा सामना समाप्त करायचा आहे. आता मात्र शेवटचं षटक उरलं आहे त्यासाठी आणि तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अजून एक चेंडू लगातारचा तिसरा स्वा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र कॅप्टनने निश्चितच या ठिकाणी निर्णय घेतला आहे की गोलंदाज कुठेतरी इथे बदल करावा लागेल गोलंदाजामध्ये आणि ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय. रोहनला इथे मात्र माघारी परतवलंय आणि त्याची जागा दिली जाईल ती कोणाला हे पाहावं लागेल. 3 लगातारचे चेंडू सुवा चेंडूच्या माध्यमातून इथे हाताळले गेले. पुन्हा तर रोहनवरती विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला. यस तो प्रयत्न केलाय सार्थकी ठरवावं लागेल रोहनला. हा निर्णय संघनायकाने पुन्हा एकदा रोहनसाठीचा पुढची संधी दिली आहे. यावेळी मात्र अँगल चेंज केलाय. साईड बाजू बदलली आहे. अराउंड द विकेटचा येण्याचा मारा करण्याचा प्रयत्न असेल इरादा असणार आहे. पाहूया या ठिकाणाहून अराउंड द विकेट कशा प्रकारचा अप्रोच कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारचा खेळ कशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन राहत आहे हे देखील पाहणं महत्वाचं. फुल टॉस आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला वैष्णवने. 6 धावा षटकार. तीन व्हाईट बॉल त्यानंतर आपण पाहतोय साईड बदलली जाते बाजू बदलली जाते त्यानंतर फुल टॉस. पुन्हा एकदा खराब चेंडू आपण पाहतोय. यावी पंचांनी नो बॉल कॉल घोषित केलाय. काय चालू आहे षटकामध्ये. पहिलं षटक अप्रतिम दर्जेदार होताना पाहायला मिळालं परंतु यावेळी नो बॉलचा इशारा येतोय. भीमरचा नो बॉल. शरीर घातकी गोलंदाजी ही अशा प्रकारची असते मित्रांनो. जर ती आढळली तर पंचदाला निश्चितच त्यावरती कारवाई करतात. नो बॉल असल्याने पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. मित्रांनो उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट ऑन भावेश नवलू ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळी देखील फुल टॉस. यावेळी तितकंच चांगलं टायमिंग पाहायला मिळत नाही. चेंडू हवेत आहे परंतु फ्री हिट असल्याने फलंदाज नसणार बाद परंतु या चेंडूवरती देखील झेल होऊ शकलेला नाहीये. येत्या त्या धावा 2 आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक झाला. यावेळी 14 या धावसंख्येवरती 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी असणार आहेत. नेक्स्ट मॅच टीम अंबोली बॉयज विरुद्ध म्हाडा 11. तयारीत राहा. म्हाडा 11 क्षेत्ररक्षक सजवून घ्यायच्या प्रकारे आपण या ठिकाणी निर्णय घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर यावेळी इनसाइड आउट स्ट्रोक चेंडूला चिप केलाय इन दी एअर परंतु सुरक्षित झोन मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने मित्रांनो धाव सामना झाला समाप्त. भावेश 2 धावा मिळाल्या आहेत. आपण विजयी झालात. सामना समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 16 आणि या 16 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय या सामन्यात विजय संघ रुईअप्पा 11 2 षटकांमध्ये हा सामना समाप्त केल्याबद्दल शाखा प्रमुख सन्माननीय रेश्मा राजन मॅडम यांच्याकडून देखील तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक टीम रुईअप्पा 11 संघाला. अभिबजाव.